सुप्रभात बालमित्रांनो, 5वी स्कॉलरशिपच्या आजच्या तासामध्ये आपण काय पाहणार आहोत? 30वे प्रकरण परिमिती आणि त्यातला स्वाध्याय 30.1 तर अगोदर सोडवला आपण. मग आता काय पाहणार आहोत आपण? स्वाध्याय 30.2 आणि हा सुद्धा भाग तुम्ही अगोदर सोडवलेला आहे ना? मग पहा, उघडा तुमचं पुस्तक आणि पुस्तकामधला पहिला प्रश्न वाचा. बलबीर, आता बलबीर हे एका मुलाचं नाव आहे. बलबीर रोज सकाळी 320 मीटर लांब व 210 मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेनं, आता ही बाग आहे अशी, हे इथं लांब किती आहे? 320 मीटर आणि रुंद किती आहे? 210 मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेने पायी चालतो. तर तो रोज एका फेरीत किती अंतर चालतो? किती सोपं आहे. परिमिती नाव आहे. परिमिती म्हणजे काय? आकृतींच्या बाजूची बेरीज. आता बलबीर इथून चालायला सुरुवात केली. हे बलबीर इथून चालायला सुरुवात केली, असं 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 चलत गेला, पुन्हा इकडं असं असं, पुन्हा इकडं असं असं असं, पुन्हा असं, पुन्हा वळाला असं 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 आणि इथं थांबला. तर हे सगळं अंतर किती होते ते मोजायचं. मग काय? 310 हे 320 आणि हे 320 असते, हे 210 आणि हे 210 असते. म्हणजे किती झालं रे? हे झाले 640 आणि हे झाले 420 आणि ह्यांची बेरीज किती झाली? 1060. हे सगळे एकक कशात होते? मीटर मध्ये. मग 1060 मीटर. पर्यायात तर 1060 मीटर नाहीच आहे. म्हणजे आपलं चुकलं हो काय? तर किलोमीटर मध्ये करायचं आहे. तर त्याला कितीनं भागावं लागेल? मग 1000 नं भागायचं. 1060 ला 1000 नं भागलं, हे 3 शून्य कटले की 1 2 3 स्थळानं दशांश दिलं, उत्तर आलं 1.06 किलोमीटर. म्हणून हे पर्याय नंबर किती मध्ये आहे? समजलं? म्हणजे बघा, एका प्रश्नामध्ये 3-4 प्रश्न विचारतील बरं काही. फार सोपे प्रश्न असतात पण अभ्यास करणाऱ्याला सोपं जातात, हे लक्षात घ्या. चला मग आता पहिला प्रश्न, हा जो पहिला प्रश्न आहे सगळ्यांना समजला. चला आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. बघा बरं, आता वाचा. प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आहे? 30 मीटर 20 मीटर व 25 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती भूखंडाला, आता हे त्रिकोण आहे, किती किती बाजू आहेत रे? 30 मीटर 20 मीटर 25 मीटर, 30 20 25 मीटर. या त्रिकोणाकृती भूखंडाला 2.50 प्रति मीटर या दराने 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल? मग आता किती पदरी घालायचं आहे? 4 पदरी. 4 पदरी म्हणजे कसं रे? इथून सुरू झालं एक अशा पद्धतीचं कुंपण, हे झालं एक पदर. मग आता अशी किती पदरी करायचं आहे? 4 पदरी. पुन्हा सुरू, हे दुसरा, तिसरा, चौथा, असं करावं लागेल ना. मग एक पदर किती ह्याचा होईल? तारेचा. मग 30 अधिक 20 अधिक 25 बरोबर किती झाले? 3 3 आणि 7 बरोबर आहे. आणि हे जर 75 मीटर झाले तर 4 पदरीचे किती होती? 75 गुणिले 4 करायचं. 5 चौक 20 ला 0 हा 4 2 7 चौक 28 29 30 किती झाले? हे 300 मीटर. आलं का लक्षात? एवढं बरोबर आहे. 4 पदरीचे 300 मीटर. मग त्यांनी काय म्हणलंय? त्रिकोणाकृती भूखंडाला 2.50 प्रति मीटर या दराने 4 पदरी कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल? मग आपलं टोटल आहे 300 मीटर, त्याला 2 किती न रे गुणायचं? 50. यानं जर याला गुणलं तर जे उत्तर येईल ते पर्याय करायचं. कारण 2.50 रुपये आहे. मग 0 न सगळ्याला गुणलं 3 0, पुन्हा अधिक 5 न 0 ला गुणलं 0, 5 3 15, पुन्हा 2 0 आणि 3 2 6, बेरीज 0 0 0 5 7. 2 स्थळांना दशांश दिलं, उत्तर आलं 750 रुपये. आहे का पर्यायात? किती मग याचं उत्तर? पर्याय नंबर 1.
हे समजलं सगळ्यांना? लक्षात आलं का? राईट, छान. आणि ज्यांनी हे अगोदर शिकवायच्या अगोदर ज्यांनी सोडवलं होतं त्यांचं उत्तर आलं. वाह, शाबास. चल, आता कितवा प्रश्न? तिसरा प्रश्न. आता हा जो तिसरा प्रश्न आहे तो मन लावून वाचा. एका त्रिकोणाकृती पताकेची परिमिती 55 आहे. आता हे त्रिकोणाकृती पताक आहे बघा, आणि ह्या त्रिकोणाकृती पताकेची परिमिती किती दिली आहे? 55. परिमिती म्हणजे काय रे? ह्या बाजूंची बेरीज. पुढे काय म्हणले? त्या पताकेची एक बाजू 15 सेंटीमीटर आहे. एक बाजू किती आहे? 15 आहे. उरलेल्या बाजूची लांबी समान असल्यास, उरलेली बाजू कशी आहे? समान आहे. समान असल्यास प्रत्येक बाजूची लांबी किती असेल? किती सोपा प्रश्न आहे. त्या 55 मधून 15 वजा केले, उत्तर आलं 60. टोटल किती झालं रे? थांबा, वजा केलं म्हणजे 60 नाही आलं, तर बेरीज झाली 40 आलं. लक्ष आहे का? 55 मधून 15 गेले, उरले किती? 40. मग आता ह्या दोघांचं मिळून 40 आहे, म्हणजे किती 40 4 ते झाले रे 20. म्हणून ही बाजू 20 आणि ही पण बाजू किती झाली? 20. कळालं सगळ्यांना? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती बाळांनो? 3. कितव्याचं उत्तर आहे? तिसऱ्याचं. सगळ्यांना समजलं? राईट. आता कितवा प्रश्न चालू? आता प्रश्न क्रमांक 4. हे मला सांगा, आतापर्यंत 3 काही अवघड होते? काही अवघड आहेत? वाचल्यावर सोपच जाते. चौथा प्रश्न. 160 मीटर लांब व 90 मीटर रुंद आयताभोवती. आता परत आयताचं दिलं की रे घरी. हे किती? 160 मीटर रुंद लांबी आणि 90 मीटर रुंद. मैदानाभोवती अजय रोज सकाळी फेऱ्या काढतो. रोज सकाळी पळते बरं का ते अजय. बागच तशी येते, मैदानात तसं. रोज 2 किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याने त्या मैदानाला किती फेऱ्या माराव्यात? 2 किलोमीटर म्हणजे किती हजार मीटर? 2000 मीटर. हे बरोबर आहे का? एवढं समजलं सगळं? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. मग आता त्याला 2000 मीटर पर्यंत मैदानाला फेऱ्या मारायच्या. मग आता ह्याचं माप किती मीटर होते ते बघूया. हे 160, हे 160, हे 90, हे 90. अरे हे कसं काय झालं असं? हे 160 आणि हे 160 कसं काय आलं? कारण आयतामध्ये समोरच्या बाजूची मापे समान असतात. हे 90 आणि हे 90 कसं आलं? राईट, रुंदी समान असते. कळालं? एक रूप असते. मग आता बघा, 160 आणि 160 किती झाले? 6 6 12, 320 आहे. 320 आणि 180 किती झाले? 0 0 3 आणि 4 5, 500. म्हणजे हे किती मीटर आहे? हे एक राऊंड केला तर किती होत आहे? एक राऊंड केला तर किती होत आहे? 500 मीटर. मग आपल्याला पाहिजे किती? 2000 मीटर. मग ह्या 2000 ला जर 500 ने जर भागलं, हे 0 कटलं, हे 0, हे 0 कटलं, हे 0, 5 1 5 आणि 5 म्हणजे त्याला किती राऊंड करावे लागतील? 4. एक राऊंड कितीचा झाला? 500चा. दुसरा कितीचा झाला? 500चा. तिसरा कितीचा झाला? 500चा. चौथा कितीचा झाला? 500चा. आणि सगळे मिळून किती झाले? 2000 मीटर म्हणजे 2 किलोमीटर. सगळ्यांना समजलं? लक्षात आलं सगळ्यांना? छान, वा. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती आला बेटा? 2. पर्याय नंबर 2, 4 फेऱ्या माराव्या लागतात. अरे प्रश्न क्रमांक पण 4 आणि उत्तर पण 4च आलं. आता कितवा प्रश्न? अरे हो, सॉरी. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर याचं उत्तर किती होतं? 2. प्रश्न क्रमांक 4, उत्तर 4, पण पर्याय नंबर 2. म्हणजे आपल्याला वर्तुळ कितवं रंगवायचंय? दुसरं. गडबडीत चौथं होतं बरं का? हे अशा चुका होतात. म्हणजे एवढ्या मेहनतीनं आपण उत्तर शोधायचं, एवढ्या मेहनतीनं उत्तर काढायचं आणि गोळ होते.
आलं का लक्षात? हे पेपर काढणारे खूप हुशार असतात बरं का, म्हणून आपण सुद्धा चांगलं वाचायचं आणि व्यवस्थित सवय. सगळ्यांना कळालं? चला आता पुढचा प्रश्न. आता कितवा प्रश्न रे? पाचवा प्रश्न. बघा काय म्हणले पाचवा प्रश्न. 80 मीटर बाजू असलेल्या एका चौरस आकृती बागेभोवती. आता हे चौरस आहे त्यामुळे ह्या चौरसामध्ये कसं असतं बेटा, प्रत्येक बाजूचं माप हे सारखं असतंय. आणि काय म्हणलं 80 मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती, 80 मीटर बाजू हे चौरस आकृती. तर प्रश्न काय, चौरस आकृती बागेभोवती दीपिका रोज एक फेरी धावते. दीपिका किती फेऱ्या धावते? एक फेरी. म्हणजे किती पळते ते? 8 × 16 = 832. 320 मीटर दीपिका पळते एक फेरी. पुढे काय म्हणलंय, 100 मीटर लांब व 70 मीटर रुंद असलेल्या एका बागेभोवती पूजा रोज एक फेरी धावते. आता आयताकृती बाग आहे. ती बाग कशी आहे? 100 मीटर लांब आणि 70 मीटर रुंद. हे 100 मीटर लांब आणि 70 मीटर रुंद. ती पूजा एक फेरी मारते. म्हणजे किती रे? हे 100 आणि हे 100 किती झाले? 200. हे 70 आणि 140. 140. सगळे मिळून किती झाले? 340. म्हणजे तिचे होते 320, हिचे होते 340. समजलं? पुढं आता प्रश्न इथून पुढे खरा. प्रश्न काय तर त्या दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक आहे? 20. दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक आहे? 340 मधून 320 वजा केले, उरले किती? 20 मीटर. हे पर्याय नंबर किती मध्ये आहे? सगळ्यांना कळालं? सगळ्यांना लक्षात आलं? राईट. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आता कितवा प्रश्न? आता आहे 6वा प्रश्न. तर आता 6व्या प्रश्नाचं काय आहे? 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद असणाऱ्या शेताला. सगळे प्रश्न लय भारी प्रकारे. हे शेत आयताकृती 60 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद असलेल्या आयताकृती शेताला 4 पदरी कुंपण तार लावायची. किती पदरी? 4. मग एक पदर किती होते का बघू बरं. एक पदर कितीचा होतंय? 6 आणि 40 हे 100 आणि हे 100 म्हणजे एक पदर होतंय 200चा. मग त्या 200 ची किती पदरी करायची? 4 पदर. 800 म्हणजे किती झाले? 800 मीटर हे 4 पदरी झाला. तर प्रश्न अजून पुढे बघा. 4 पदरी कुंपण तार लावायची आहे. त्यासाठी किसनने 500 मीटर लांब असणाऱ्या तारेच्या 2 गुंडाळ्या आणल्या. त्याने किती आणल्या रे? 500 मीटर तारेच्या 2 गुंडाळ्या. म्हणजे त्याच्याकडे किती झाले? 1000 मीटर झाले. हे एवढं समजायलंय का? त्याच्याकडे झाले 1000 मीटर. लागणार आहे 800 मीटर. तर प्रश्न काय पुढे बघा. तर त्याच्याजवळ किती तार उरेल? प्रश्न किती सोपा होता. मग 1000 मधून 800 गेली, उरले किती? 200 मीटर तार उरेल. म्हणजे याचं उत्तर 6व्याचं पर्याय नंबर 2. मला सांगा किती सोपा होता प्रश्न. तुम्ही ज्यावेळेस रस्त्याने चलत जातात ना, त्यावेळेस जसं जसं चलतात तसं तसं तुम्हाला रस्ता दिसते. जसं जसं वळतात तसं तसं दिसते. जसं जसं वळाले तसं तसं मार्ग दिसते. जसं जसं वळाले तसं तसं मार्ग दिसते. तसंच आपल्या गणितामध्ये आहे. तुम्ही जसं जसं स्टेप करता, हे बघा ही पहिली स्टेप केली, लगेच त्याची परिमिती काढली, लगेच 4 पदरी काढली, लगेच गुंडाळ्याचं काढलं, लगेच ह्याची नीची वजाबाकी केली, लगेच उत्तर आलं. समजलं? त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण सोडवत राहायचं. कळालं? राईट. चला आता कितवा प्रश्न? आता प्रश्न 7वा. बोलत बोलत 7वा प्रश्न सुरू झाला की आपला. आणि हे सगळं कशामुळे व्हायलंय? तुमच्यामुळं. तुम्ही सगळेजण घरी छान अभ्यास करायला. त्याच्यामुळं एका आयताकृती भूखंडाच्या कडेने. आता हे आयताकृती भूखंड आहे बघा. परत एक आयताकृती भूखंड. आयताकृती भूखंडाच्या कडेने. आता कडेनं काय करायचं बघा. आयताकृती भूखंडाच्या कडेने 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती पदरी? 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 60 रुपये प्रति मीटर या दराने
28,800 रुपये खर्च आला. अरे बापरे. म्हणजे हे किती पदरीचा आला रे? 3 पदरीचा आला. बरोबर आहे. मग आता इकडे बघा 28,800 हे किती पदरीचा खर्च आला? 3 पदरीचा. मग एका पदरीचा खर्च काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघू तर त्या भूखंडाची परिमिती किती असेल. लक्षात आलं. मग आता हे 28,800 आहेत. या 28,800 ला जर 3 जर भागलं आपण 3 न भागलं तर एकाच येईल आहे का नाही. मग आता 3 1 3 3 5 3 नंबर 27 एक उरला 3 5 15 3 18 आणि इथं 2 शून्य म्हणजे 9,600 रुपये हे काय लागले एका पदरीसाठी रुपये लागले. एवढं समजलं. आता माझं बोलणं कळायला का तुम्हाला. तर प्रश्न बघा काय म्हणलंय 9,600 रुपये लागले. 9,600 रुपये हे कसे लागले एका भूखंडाच्या त्या भूखंडाच्या तारेच्या एक पदरी तारेसाठी इतके रुपये लागले. आता प्रश्न आपल्याला किती रुपये लागले हे विचारलंय का. आपल्याला प्रश्न म्हणले या भूखंडाची परिमिती किती हे प्रश्न विचारलाय. मग आता 9,600 हे रुपये आहेत पण तिथं दिले 60 रुपये प्रति मीटर. 60 रुपये प्रति मीटर. मग त्या 9,600 ला जर आपण 60 न भागलं असं भागा किंवा अंश आणि छेदामध्ये भागा. हे शून्य कटलं हे शून्य 6 1 6 6 1 6 7 8 9 3 उरले 6 6 36 इथं शून्य. उत्तर आलं 160 मीटर ही परिमिती असेल जी की पर्यायात दिली आहे का कुठं. किती नंबरला आहे कळालं सगळ्यांना. ह्याचं उत्तर 7व्याच उत्तर किती आलं रे मग पर्याय नंबर 4. कळालं सगळ्यांना. बघा गणित कसं असतंय बघा. बोलत 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 उत्तर आलं. बोलत बोलत एक एक पायरी करायची आणि एक 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 पायरी करून व्यवस्थित उत्तर काढायचं. मग आता हे प्रश्न परीक्षेत आल्यावर चुकताल का. छान. चला आता कितवा प्रश्न 8वा. ए 8वा रे उत्तर 8वा. 8वा सगळं 8वा विसरू काही नका. 8वा प्रश्न. आता 8व्या प्रश्नात काय दिलंय 144 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरस आकृती. आता चौरस आकृती म्हणजे लगेच तुमच्या डोळ्यासमोर चौरस यायला पाहिजे. हे चौरस आहे. हे कसं आहे रे हे चौरस आहे. तर आता हे 144 चौरस सेंटीमीटर याचं क्षेत्रफळ 144 चौरस मीटर हे क्षेत्रफळ आहे. तर प्रश्न म्हणलंय चौरस आकृती मैदानाला फक्त 2 बाजूंनी 3 पदरी तारेची कुंपण करण्यासाठी किती लांबीची तार लागेल. आता 2च बाजूला म्हणले म्हणजे ही एक बाजू आणि ही एक बाजू आणि एवढ्याच बाजूला किती पदरी तार करायची आहे तुम्हाला 2 बाजूंनी 3 पदरी. म्हणजे बघा इथून एवढा एक पदर पुन्हा इथून एवढा दुसरा पदर आणि इथून एवढा तिसरा पदर. तर त्याच्यासाठी फार सोपं आहे. पहिलं त्या चौरसाची बाजू शोधा. आता त्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं 144 चौरस सेंटीमीटर. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग या 144 हे वर्ग आहे. मग कशाचा वर्ग 144 वर्गमूळ काढा. वर्ग पाठ आहे तुम्हाला राईट. कोण म्हणलं रे वाह व्हेरी गुड. 12चा वर्ग 144 म्हणजे या चौरसाची एक बाजू किती झाली 12. म्हणजे सगळ्या बाजूंचे माप सुद्धा किती झाले 12. मग त्यांनी काय सांगितलंय की या चौरसाच्या फक्त 2 बाजूला 3 पदरी करायचे. मग आता 2 बाजू म्हणजे ही 12 आणि ही 12 किती झाले 24. एक पदर होते 24 मीटरचा आणि 3 पदर किती 24 त्रिकोण 72. लक्षात आलं. मग आपल्याला किती मीटर तार लागल
72 मीटर. चुकलं की रे, पर्याय नाही 72 मीटर आहे का? उत्तर आहे. तुमचं लक्ष आहे का म्हणलं मी? दिसलं सगळ्यांना? 72 मीटर हे पर्याय नंबर किती? 3. कळालं सगळ्यांना? काही टेन्शन? सोपं चाललंय. मी आता हा भाग सगळा शिकवल्यानंतर लगेच त्याच्यावर प्रश्न विचारणार आहे आणि लगेच तुम्हाला जर उत्तर आली तर मी समजणार तुम्हाला शिकवलेला भाग समजला, नाहीतर काही कळलं नाही. तर आता कितवा प्रश्न? आता 9वा प्रश्न सुरू झाला. काय दिले? तारेने बनवलेल्या एका 7 बाजू असलेल्या सप्तकोनाची प्रत्येक बाजू 3.5 सेंटीमीटर लांबीची आहे. बाबा सप्तकोन म्हणजे कसा असतंय बघा असा? 1 2 3 4 5 6 आणि हे झाला 7. किती कोपरे झाले? 7. सप्तकोन आणि प्रत्येक बाजू 3.5 ची आहे, म्हणजे ही बाजू 3.5, सगळ्या बाजू 3.5 लांबीच्या आहेत. तर पुढे म्हणलंय ही तार उलगडून सरळ केल्यास तिची लांबी किती भरेल? मग आता ही अशी सप्तकोनाची तार होती बरं का, अशी सप्तकोनाची. मग ह्या तारेला काय केलं माहिती का? कात्रीनं कट केलं, कटाक, आणि मग कट करून तार धरली आणि तार धरून जय बजरंगबली शक्ती खूप लावली, सरळ केली. बापरे, शक्ती लागली. आता ही तार कशी झाली रे? एकदम सरळ झाली. तर ह्याचं माप विचारलंय, कळालं? मग किती माप असेल? तर 3.5 गुणिले किती करावं लागेल रे? 1 2 3 4 5 6 7 करावं लागेल का नाही सप्तकोन असल्यावर? मग आता 7 5 35 ला 5 हातच्या आले 3 7 21 22 23 24 24.5 आहे का उत्तर? चुकलं. लक्ष आहे का? चुकलं म्हणलं की लगेच जागे होतात सगळेजण. अरे बाबा कसं काय चुकलं? तर आहे उत्तर पर्याय नंबर किती मग त्याचा? उत्तर पर्याय नंबर 2. सगळ्यांना समजलं? आता कितवा प्रश्न? अरे 10वा प्रश्न. बोलत बोलत 10वा सुरू बी झाला का? बाबा मला तर वाटलं होतं लय अवघड आहे. 30.2 मला वाटलं होतं एवढा अवघड आहे. हे तर लय सोपं निघालं, अतिशय सोपं निघालं. 10वा प्रश्न सुरू झाला आपला. काय म्हणले बघा? 13 सेंटीमीटर लांबी व 5 सेंटीमीटर रुंदी चे 2 आयत परस्परांना जोडले असतात. आता बघा हे एक आयत आहे आणि हे एक आयत. त्या दोन्ही आयताची लांबी किती आहे? 13 सेंटीमीटर लांबी आणि 5 सेंटीमीटर रुंदी. 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडले. ह्या रुंदीकडून जर जोडलं दोघं तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? 1 4 5 जण या रे, तिकडून 4 5 जण या, जरा हे ढकलायचे. या ह्या असं धरायचं ह्याला आणि जय बजरंगबली म्हणायचं. ढकला, अरे ढकला खट्यात. आणि मग ढकलल्यावर अशी आकृती तयार झाली आणि हे इकडे सरकलं आणि हे जाऊन चिकटले 2 आहेत. अरे ह्याच्यासारखा प्रश्न झालेला आहे का अगोदर? 30.1 मध्ये झालेला आहे बघा. मग आता हे 2 जोडले तर आता म्हणले या आकृतीची परिमिती किती? मग आता ही मधली रेष धरायची असती का? नाही. 13 × 13 13 × 13 52 52 आणि 10 किती झाले रे? 62. जे एकक दिलंय ते सेंटीमीटरचं दिलंय, म्हणून याचं 10व्याचं उत्तर पर्याय नंबर किती? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपलं परिमिती हे 30वं प्रकरण आपलं पूर्ण झालं. कालच गणपती बाप्पांचं आगमन झालंय. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धी देवता आहे आणि आजच लगे
30.2 आपला चटकी सरशी संपलं. म्हणून पुन्हा एकदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला अशा प्रकारे पुढचा भाग सोडूया. धन्यवाद.